जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही 12वी पास आहात, यशस्वी करिअर करायचं आहे, चांगल्या जॉबचे शोधात तुम्ही असाल तर 1100 प्लस जागांसाठी टेक महिंद्रा तर्फे लेटेस्ट जॉब अपडेट घेऊन आलोय. खासियत याची अशी आहे की डायरेक्ट HR चे डिटेल्स माझ्याकडे आहे. महत्वाचं म्हणजे अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी इलिजिबल असेल नक्की त्यांच्यासोबत शेअर करा, कारण की कस्टमर सपोर्ट असोसिएट या पोस्टसाठी भरती होते. बघा, तुम्हाला पण माहिती आहे अनेक जण काय करतात, 12वी नंतर 4 वर्षाची डिग्री करताय, पण आत्ता डिफरन्स जो आहे तो क्लिअरली कळतोय की फक्त डिग्री असून फायदा नाही, तर तुमच्याकडे स्किल सुद्धा असले पाहिजे आणि पुढे जाऊन तोच फरक पडतोय. कारण की अनेक जण डिग्री पास आउट आहे, कमेंट करताय की आम्ही जॉबच्या शोधात आहोत, जॉब मिळत नाही, कारण की 4 वर्षानंतर त्यांना रिअलाइज झालं की डिफरन्स हाच आहे, नुसतं डिग्री घेऊन मार्क पडून फायदा नाही. तर HR तुम्हाला विचारतो तुमच्याकडे काय स्किल आहे, काय बिल्ड करू शकताय, आणि तिथेच आपण मागे पडतोय. आणि AI झालं, ऑटोमेशन झालं, यामुळे इंडस्ट्री फास्ट चेंज होते आहे. त्यामुळे आपलं जे ट्रॅडिशनल डिग्री आहे ती मागे पडते आहे आणि सध्या काय बिल्ड करू शकताय या प्रकारचं लर्निंग मॉडेल पुढे येत आहे. आणि असंच एक अपडेट सांगतोय बघा, टेक महिंद्रासाठी तर तुम्ही अप्लायच करा जर का तुम्हाला 12 पासवर करायचं आहे. पण जर का तुम्हाला यशस्वी करिअर करायचं आहे तर एक असं लर्निंग मॉडेल निवडा जिथे तुम्हाला पहिल्या दिवसापासून कोडिंग झालं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग शिकवलं जातं. म्हणजे कन्सेप्ट शिका, अप्लाय करा, रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट तुम्ही बिल्ड करा. म्हणजे प्रोजेक्ट बनवण्यासाठी 4थ्या वर्षाची वाट पाहायची गरज नाही. आणि AI हा फक्त सब्जेक्ट नसला पाहिजे, तर तो डेली तुमचा वर्क फ्लो असला पाहिजे. मग जेमिनाय झालं, क्लाउड झालं, गिटहब झालं, यांसारखे वेगवेगळे टूल जे इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात ते डेली तुम्हाला वापरायला मिळालं पाहिजे. आणि अशीच एक एज्युकेशन सिस्टीम येते आहे मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीद्वारे. हे सगळं तुम्हाला शिकायला मिळतंय आणि हे सगळं करण्यासाठी त्यांना मोफत मॅकबुक दिला जातोय आणि एन्व्हायरमेंट सुद्धा प्रॉपर बिल्ड फोकस आहे. म्हणजे ऍपल लॅब्स, AI क्लासरूम्स, रोबोटिक लॅब्स, हॅकेथॉन फेस, कोडिंग, कोलॅबरेशन झोन, हे सगळं आणि याचा आउटपुट सुद्धा दिसतोय. रामोजी सारखा AI प्रोजेक्ट AI सबमिट पर्यंत पोहोचलाय आणि एका स्टुडंटने तर फर्स्ट इयर मध्ये गुगलचा बिग कोड मध्ये आपली जागा मिळवली. आणि खरं सांगायचं तर ही जी सिस्टीम आहे ती B2K ऑडिट द्वारे व्हेरीफाय केली जाते. त्यामुळे जे सांगतोय ते प्रत्यक्षात घडतंय. हा, पण इथे एंट्री मिळवणं थोडं अवघड आहे. फक्त 12% लोकांना सिलेक्ट केलं जातं. यांची एक एंट्रन्स टेस्ट असते, इंटरव्ह्यू असतो, त्यानंतर सिलेक्शन होतं. त्यामुळे तुम्ही इंटरेस्टेड असाल तर लिंक फर्स्ट कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे, त्यावर क्लिक करा. कारण की शेवटची तारीख 1 जून आहे, त्यापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकताय. 2 जूनला तुमची एक्झाम होईल आणि तुम्ही ते जागा मिळू शकताय. महत्वाचं म्हणजे ते स्कॉलरशिप मिळते. म्हणजे तुम्ही गरजू असाल तर नीड बेस, तुम्हाला मार्क चांगले पडले तर मेरिट बेस, आणि तुम्ही गर्ल स्टुडंट आहात तर गर्ल्ससाठी सुद्धा इथे स्कॉलरशिप मिळते. त्यामुळे 12वी नंतर तुम्हाला यशस्वी करिअर करायचं आहे तर अशा प्रकारचं शिक्षण घ्या. याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे. कारण की फ्युचरमध्ये डिफरन्स हाच असणार आहे की किती मार्क पडले, कुठली डिग्री आहे तर नाही, कुठलं स्किल्स आहे, काय बिल्ड करू शकतोय, त्या बेसिसवर सिलेक्शन होत आहे. आणि आता ज्यांना टेक महिंद्रामध्ये अप्लाय करायचं आहे तर इथे पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी ऑफिस जॉब पाहिजे तर तिथे पण करू शकताय. आता स्क्रीनवर जाऊन संपूर्ण माहिती समजून सांगतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता टेक महिंद्रा यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर घेऊन आलोय. संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. वेगवेगळे प्रोग्राम्स असतात, त्या अंतर्गत ही भरती होत असते. जॉईन नाव वर यावर क्लिक केल्यानंतर इथे यांच्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या आपल्याला दिसून जातील. पण इथे एक्सपिरियन्स मागितला जातोय. अनेक जणांच्या कमेंट्स होत्या की आम्ही फ्रेशर्स आहोत, त्या बेसिसवर सांगा. तर बघू शकताय सगळ्यात पहिली वॅकन्सी आहे, 1000 जागा आहे. महत्वाचं म्हणजे रिमोट व्हॉइस प्रोसेस आहे. म्हणजे जिथे राहताय घरून तुम्ही काम करू शकताय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे HR चा नंबर आहे, यावर तुम्हाला CV पाठवायचा आहे. कस्टमर सपोर्ट असोसिएट ही पोस्ट तुमची असणार आहे. घरून करताय तर तुमच्याकडे स्वतःचा लॅपटॉप पाहिजे, नसेल तर मी ते टॅग करून देईल, तिथून तुम्ही मागू शकताय आणि एक चांगलं करिअर करू शकताय. ओके, मग यामध्ये कमीत कमी तुमचं 12वी झालेलं पाहिजे, तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं पाहिजे, हिंदी इंग्लिश तुमची चांगली पाहिजे. इथे बघू शकताय 5 दिवस काम, 2 दिवस सुट्ट्या असणार आहे. आणि ते टायपिंग स्पीड मागितलेलं आहे, 30 वर्ड पर मिनिट तुमचं टायपिंग, आणि 90% तुमची ॲक्युरेसी आहे. तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. सिलेक्शन प्रोसेस काय तर HR ला रेझ्युमे पाठवायचा, शॉर्टलिस्टिंग झाल्यानंतर तुमचा HR राऊंड म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू होईल.
टायपिंगची टेस्ट होईल आणि त्यानंतर सिलेक्शन होईल. सॅलरी इथे बघू शकताय 12,500 ते 14,500 मिळते. तेच सांगतोय 12वी नंतर तर तुम्ही जॉब करताय तर सॅलरी कमी मिळते. पण जसं मी तुम्हाला सांगितलं मिराईसारख्या कॉलेज वगैरे तुम्ही प्रॉपरली AI शिकून घेताय, प्रॉपरली बिल्ड करू शकताय एखादा प्रोजेक्ट, तर तुम्ही एक चांगलं यशस्वी करिअर करू शकताय. ओके, ही झाली पहिली वॅकन्सी. दुसरी वॅकन्सी आहे ज्यांना ऑफिस जॉब पाहिजे तर मुंबईमध्ये मलाड वेस्ट आहे. या ठिकाणी 20 जागा आहे. इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. महत्वाचं म्हणजे श्रुती ज्या HR आहे त्यांचा नंबर दिलाय. यावर तुम्हाला तुमचा रेझ्युमे पाठवायचा आहे. जी पण माहिती देतोय ती एज्युकेशनल इन्फॉर्मेशन पर्पज देतोय. त्यामुळे जे एलिजिबल आहे ते अप्लाय करू शकताय. इथे पण तुमचा इंटरव्ह्यू होईल. त्याच्यानंतर तुमची असाइनमेंट होईल, म्हणजे तुम्ही कशा प्रकारे बोलतात कॉलवर ते चेक केलं जाईल आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल. 5.5 लाख रुपयांपर्यंत तुम्हाला इथे CTC म्हणजे पॅकेज मिळतोय. रोटेशनल शिफ्टमध्ये तुमचं इथे काम असणार आहे. कॅब फॅसिलिटी मिळते, वन वे, ऑनबोर्डिंग प्रोसेस क्विक आहे आणि चांगलं बेनिफिट म्हणजे पॅकेज तुम्हाला मिळते. ओके, ही एक पोस्ट आहे. त्यानंतर ज्यांना मुंबईमध्ये जॉब पाहिजे तर एकाच दिवसापूर्वी अपडेट आलेला आहे. मुंबईच्या ऑल एरियामध्ये आहे. इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. 20 जागांसाठी आहे. सेम प्रोसेस आहे आणि इथे HR जे आहे ते आपण सेम करताय. पहिल्यासाठी 5.5 लाख रुपयांपर्यंत पॅकेज होतं. इथे 3.5 लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळतंय. तर तुम्ही दोन्ही ठिकाणी अप्लाय करू शकताय. आणि ज्यांना पुण्यामध्ये पाहिजे तर पुण्यामध्ये सुद्धा इथे वॅकन्सी आहे. 20 जागांसाठी येरवाडा या ठिकाणी यांचं जे ऑफिस आहे, IT पार्क आहे. इथे बघा लोकेशन दिलंय. या ठिकाणी तुमचा इथे इंटरव्ह्यू असणार आहे आणि या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. 6 LPA पर्यंत पॅकेज मिळत आहे. कम्युनिकेशन स्किल चांगलं पाहिजे आणि इथे HRचा नंबर दिलेला आहे @techmahindra.com नंदिनी म्हणून. यांना तुम्ही तुमचा प्रोफेशनल रेझ्युमे पाठवा. रेझ्युमे तुम्ही थर्ड क्लास पाठवला, त्याच्यामध्ये स्किल्स मेन्शन केले नाही तर तुमचं शॉर्टलिस्टिंग होत नाही. कारण की हजारो रेझ्युमे जातात, त्यातले हे 100च सिलेक्ट करतात आणि त्यातले 20 जणांचा इंटरव्ह्यू घेतात. त्यामुळे त्यामध्ये प्रॉपर सगळं तुम्ही मेन्शन करा आणि यांना पाठवा. आणि ज्यांना अजून रिमोटच वॅकन्सी पाहिजे आहे तर पुन्हा 80 जागांसाठी म्हणजे जवळपास 1100 ते 1150 जागांसाठी या वॅकन्सी आहे. इथे पण तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. हा कॉन्ट्रॅक्ट बेसिस शेवटचा आहे. ज्यांना शॉर्ट टर्म साठी पाहिजे आहे, ऑक्टोबर पर्यंतच काम पाहिजे आहे तर ते इथे अप्लाय करू शकताय. ओके, तर चांगली संधी आहे. 12वी पास तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर टेक महिंद्रामध्ये अप्लाय करा. सगळे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट कमेंट मध्ये वेबसाईट टाकले त्यावर मिळून जातील. आणि ज्यांना एक चांगलं यशस्वी करिअर करायचं आहे, AI वगैरे शिकायचं आहे, कोडिंग शिकायचं आहे तर मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीची पण लिंक दिली आहे. 1 जानेवारी आधी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.